मार्गाने चालत असताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडत असतो असे आपण समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधीचे सोके लाभून जाते. जेवताना प्रत्येक घासासोबत जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपासाचे फळ मिळते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणिवांचे बंधन लागत नाही. अशा रीतीने जो माणूस नित्य नेमाने बाळूमामांच्या नामात राहतो तो जीवन मुक्त होऊन जातो आणि नेहमी मामांची कृपा त्या व्यक्तीवरती, त्या भक्तावरती असते. प्रेमळ भक्ता, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुला खरोखर आवडलेला असेल आणि आवडत असेल तर तू या संदेशाला एक लाईक जरूर कर आणि आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. उपासकाला एकच खरा नियम असतो, तो हा की कोणत्याही काळी कोणत्याही अवस्थेमध्ये मामांचे विस्मरण होता कामा नये. त्यांचे नाम आपण प्रत्येकाने चालू ठेवावे. आज जरी तुम्ही नामस्मरण, एखाद्या काळी जर तुमचे नामस्मरण चुकले तर तुम्ही उद्याच्या दिवशी, आजच्या दिवशीचे देखील नाम घ्या, पण नाम सातत्याने घ्या. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. चिंता कशाची करायची आहे? प्रयत्न करणे तर आपल्या हातात आहे. परिणामावर आपला प्रत्यक्ष हक्क नसतो. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. अनेक लोक स्पर्धेत आहेत. आपल्याला कोणत्या भागात यश येईल हे देखील सांगता येत नसते. आपले संचित आपल्या प्रारब्धाला आकार देत असते. आपण काळजी करण्यापेक्षा प्रत्यक्ष काळजी घ्यावी. खरोखरच नक्कीच अकस्मात काही मनाविरुद्ध जर घडले तर मनाने त्याचा तुम्ही स्वीकार करावा. चिंता करून किंवा ताणतणाव निर्माण करून आपले मन दुर्बल तुम्ही अजिबात करू नका. गरज आहे म्हणून चिंता करीत नाही, तर चिंता करायची सवय लागली आहे म्हणून आपण चिंता करीत असतो. ही सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो. भगवंतांना आपली चिंता असलेच की नाही, त्याने आपल्यासाठी नेमके कोणते कार्य ठेवले आहे आपण प्रत्येकाने शोध घ्यावा. आपल्या हृदयाचा पंप कोण चालवितो, सकाळी झोपेतून कोण विटितो, आपण जगावे अशी इच्छा असलेली एक वैश्विक प्रत्यक्ष सत्ता आहे. आपण प्रत्येकाने ध्यानात ठेवावी. आणि लक्षात घ्या, मामाने आपल्याला या ब्रह्मांडात टाकलेले आहे, ब्रह्मांडात पाठवले आहे. याचा अर्थ त्यांच्या मनात आपल्यासाठी काहीतरी उत्तम अर्थ आहे. म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने जीवन जगा. प्रयत्न करणं तर आपल्या हातात नक्कीच आहे, पण त्या प्रयत्नांना साथ देण्याचं हे भगवंतांच्या हातात आहे. म्हणून तुम्ही तुमचे कर्म चांगले करा, जेणेकरून सर्वात उत्तम फळ तुम्हाला हे गुरुमाऊली देऊन टाकतील. आणि खरोखर बाळूमामा प्रत्येक भक्तांना सर्वात चांगले आणि सर्वात उत्तम नक्कीच फळ देत असतात. फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्या प्रत्येक योजनेवरती विश्वास हा निस्वार्थ मनाने ठेवावा लागतो आणि प्रत्यक्ष त्यांच्या नामात राहावं लागतं आणि कर्म चांगले करावे लागते. या काही गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपला प्रत्येक श्वास जसा वर्तमान काळातल्या ताज्या क्षणासाठी इमानाने नातं ठेवत असतो, तितक्याच प्रमाणात वृत्ती प्रत्यक्ष कोऱ्या ठेवून संसारातला प्रत्येक क्षण जोखायला भूत भविष्य वजन वापरून वर्तमान काळातला कोणताही क्षण तोलता येत नसतो. 5 पंचेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय हीच मोजमाप असते. म्हणून कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत प्रेमळ भक्ता तू डगमगू नको. आम्ही तुझा हात धरलेला आहे म्हटल्यानंतर कोणत्याही गोष्टीची तुला काळजी करण्याची गरज अजिबात नाही. आम्ही आमच्या वैभवात, ऐश्वर्यात अखिल कुशाळी दंग आहोत, मस्त आहो व नक्की चिखलमाती धुळीच्या तुमच्या आयुष्याची आम्हाला काही देखील कर्तव्य नाही. मग तूच सम्राटाची गरज नाही म्हणतोस ते कशासाठी? याचा अर्थ तू सम्राट झालास तर मनातून तुला ते हवे आहे. जे मिळालं नाही ते आणि नक्कीच जे परवडणार देखील नाही ते आपल्याला नकोच आहे. ही भूमिका घेणं सोपं आहे. स्वतःशी प्रतारणा असली तरी अप्राय गोष्टीचा प्रत्यक्ष धिक्कार करणं हे एक पद्धतीचं मनोरंजन आहे. हे आपण समजलं पाहिजे. मित्रांनो, ज्यांच्या मनामध्ये नेहमी चांगले विचार असतात खरोखर त्यांचे जीवन इतकं गोड बनवून भगवंत टाकतात की त्याची आपण कल्पना करूच शकत नाही. सकारात्मक विचार करून बघा, काही जाणार नाही, तुमचं चांगले होणार आहे. म्हणून तुम्ही सकारात्मक विचार करा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. अवसर सगळ्यांना सारखाच आहे.
जगात जेवढी लोकसंख्या आहे त्यातल्या प्रत्येक माणसाचा दिवस 24 तासांचाच असतो. निसर्ग भेदभाव जाणत नाही. माणसं भलत्यालाच भाव देऊन की जय म्हणतात. निव्वळ गुणांची पूजा करणं हे राज्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, युनियनवाले यांना अशक्य आहे का? पण भेद प्रत्यक्ष या एकाच शब्दावर राज्य चालवायचं असल्यामुळे कोण भाव खाऊन जाईल हे कसं सांगणार? आणि लक्षात घ्या, परमेश्वरांनी सर्वांना 24 घंटे दिलेले आहेत. असं नाही की कोणाकडे जास्त पैसा आहे म्हटल्यावरती त्याला प्रत्यक्ष 25 घंटे किंवा त्यापेक्षा जास्त घंटे दिलेले आहे असे अजिबात नाही. म्हणून परमेश्वरांनी कधीच कोणाबरोबर कसला भेदभाव केलेला नाही. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एखादी गोष्ट जर तुमच्याकडे नाही याचा अर्थ एकच आहे, त्याबदली परमेश्वरांनी तुम्हाला कोणती तरी एखादी चांगली गोष्ट दिलेली आहे. सांगायचा अर्थ तुम्हाला नीट सांगून टाकतो. जर एखाद्या व्यक्तीचा रंग गोरा असेल तर त्या व्यक्तीला नक्कीच भगवंतांनी सुंदरता भरपूर दिलेली आहे. पण कोणत्या ना कोणत्या गोष्टीत ती व्यक्ती कमतरता नक्कीच त्या व्यक्तीमध्ये असते. हीच गोष्ट आहे. उदास होऊ नका. आपल्याकडे जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये समाधान राहा आणि निस्वार्थ मनाने मामांचे नाम घ्या. हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. प्रगतीच्या शिडीवर मार्गस्थ होताना आपण स्वार्थ बघत असला तर समजावे वर नेणाऱ्या पायऱ्या नक्की मृगजळ असू शकतात. शिखराच्या शोधासाठी पायाखाली तुडवलेली पायरीच शेवटी आपल्याला खाली आणते हे देखील अगदी खरी आहे आणि प्रत्यक्ष सत्य आहे. वाहनांचा चढ उतार आणि आयुष्याचा चढ उतार यामध्ये अगदी दोन विरुद्ध अंगाचा वापर. वाहनांच्या चढ उताराची गती पायाचा वापर करून आणि आयुष्याच्या चढ उताराची गती हा डोक्याचा वापर करून करावी लागते. हे देखील आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. मित्रांनो, बागेत लावलेली छोटीशी रोपटी जेव्हा सुंदर बहारदार फुले देऊ प्रत्यक्ष लागत असतात ना, तेव्हा कौतुक त्या रोपट्याचे आणि फुलांचे केलं जातं. त्याचा प्रत्यक्ष माळी नामा निरालाच राहतो. फूल प्रत्यक्ष बहरली नसते तर मात्र मग मालिक काय झालं असतं याच पद्धतीने असते. तुम्ही कोणत्याही स्थितीत तुमच्या जीवनाला वाईट दृष्टिकोनानं पाहू नका. वाईट दृष्टीनं तुम्ही तुमच्या आयुष्याला पाहू नका, अन्यथा खरोखर तुमचं जीवन सर्वात जास्त वाईट होऊन जाईल. आयुष्य हे पुस्तक आहे. प्रत्येक दिवस नवीन पान आहे. प्रत्येक महिना हा नवा धडा आहे आणि प्रत्येक वर्ष ही नवीन मालिका आहे, नवीन पिक्चर आहे. तुम्ही या आयुष्यमनाच्या पुस्तकाला निस्वार्थ मनाने समजून घ्या. या आयुष्यमनाच्या पुस्तकामध्ये, या आयुष्यमनाच्या प्रत्यक्ष पिक्चरमध्ये तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा आणि तुम्ही जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती मग नक्कीच करू शकाल. सुगंध देणारी अगरबत्ती जर संपली की तिच्या मागे फक्त उरत असते ती राख असते. राखेला परत कधी सुगंध येत नसतो, हे अटळ सत्य. तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे ना तोपर्यंत छान जगा, कारण जीवन खूप सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर बनवा. ते चांगले विचार करून निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करून हेच आपल्यासाठी चांगले आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे. आशेचे, निराशेचे, पराजयाचे असे अनेक प्रसंग येत असतात, पण निराधाराचा भक्कम पाया असलेली माणसं कुठल्याही आणि कसल्याही प्रसंगी ठामपणे उभी असतात. याच पद्धतीने स्थिती आणि परिस्थिती किती जरी वाईट असली तरी निराश होऊ नका, उदास राहू नका. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. गाडीची चाकं असोत किंवा कुटुंबातील माणसं यांच्यात ताळमेळ असणं फार महत्त्वाचं असतं. जर का तो चुकला तर अपघात झालाच. म्हणून असं आपण प्रत्येकाने नक्की समजून घ्यावा. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील प्रत्यक्ष माधुर्याने माणसे जोडली जातात बरं का. ही गोष्ट आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायचे. जीवनाचा अर्थ एकच असतो, म्हणजे संयम ठेवणं. प्रत्येकजण, प्रत्येक व्यक्ती आज जरी त्याला दुःख असले तरी नक्कीच आतुरतेने प्रत्येक माणूस उद्याच्या दिवसाची वाट पाहतो आणि विचार करतो की आपला उद्याचा दिवस अगदी आनंदाचा असेल. आणि नक्कीच सांगून टाकतो, भगवंतांनी प्रत्येकांची एक वेगळी वेळ ठेवलेली आहे. त्या वेळेतच आपल्याला यश मिळते, त्या वेळेतच माणसाचा अंत होतो, त्या वेळेतच माणसाचा जन्म होतो. या प्रत्येक गोष्टी वेळेवर आहेत. पण या उलट सांगायलाच जर गेलो तर नशीब म्हणजे भगवंत लिहित नसतो, तर आपलं नशीब आपण स्वतः लिहित असतो.
ते आपल्या कर्मानं, म्हणून प्रत्येकाचं प्रारब्ध असतं. त्या प्रारब्धाला अजून कोणी चुकलेलं नाही, म्हणून तुम्ही कधीच वाईट कर्म करू नका. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात मोठी गोष्ट आहे. कंजूस म्हणजे तो व्यक्ती जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो. हे देखील खरे. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा प्रत्यक्ष कस लागत असतो, तर समजून घेण्यासाठी आपल्या चांगल्या मनाचा मोठेपणा प्रत्यक्ष लागतो. ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे. केवळ ज्ञान असून उपयोग नसते, तर ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही आपल्याला ज्ञान हवं. तेव्हाच माणूस आयुष्यात काही ना काही करून टाकतं. मित्रांनो, आयुष्यातील कोणत्याही दिवसाला दोष कधीच देऊ नका, कारण उत्तम दिवस हे तुम्हाला आठवणी देतील, चांगले दिवस आनंद देतील, वाईट दिवस अनुभव देतील, तर अत्यंत बिकट वाईट परिस्थिती तुम्हाला एक चांगली शिकवण देऊन जाते. याबद्दल तुम्ही शिकून जावा आणि नेहमी आनंदी जगा. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून कधी पाहू नका. येईल तारावया कोणी, प्रत्यक्ष वाट कोणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका. यश तुमच्याजवळ आहे, जिंकल्याशिवाय इथे कधीच थांबू नका. कोणाचाच विचार तुम्ही मनामध्ये घेऊ नका, कारण लक्षात घ्या, प्रत्येकाला वाटत असते आपण काही कष्ट करत नसतो, पण प्रत्येकांचे जीवन हे प्रत्येकाला माहिती असतं. म्हणून कोणाचाच विचार मनावर न घेता तुम्ही नेहमी स्वतःचा चांगला विचार करा. मगच तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदाने जगू शकाल. भगवंत सांगतो, जोपर्यंत प्रत्येक माणसाच्या मनाला आशेचे पंख असतात, हृदयामध्ये दह्याचे वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे असं तुम्ही समजून घ्या. प्रत्येक कलाकार हा आपल्यातल्या कलेला स्वतःचे नाव देत असतो, पण आईसारखा महान कलाकार या दुनियेत नसतो, कारण जी स्वतः आपल्या बाळाला जन्म देऊनही नाव मात्र वडिलांचेच देते. हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे. मित्रांनो, मी प्रत्येक वेळी भगवंतांना म्हणायचो की भगवंता, तू माझ्या प्रयत्नांना साथ मात्र देत नाहीस. त्यावेळी मात्र असेच अनेक वेळा म्हटल्यानंतर भगवंत उतरला आणि भगवंत म्हणाला, जर तुझ्या प्रयत्नाला साथ देत नाही तर नक्कीच तुझं आयुष्य मी कधीच संपून टाकलेलं असतं. याच पद्धतीने असतं. भगवंत प्रत्यक्ष आपल्या जीवनासाठी सर्वात चांगल्या योजना बनवत असतो. आपल्याला फक्त त्यांच्या प्रत्येक योजनेवरती विश्वास ठेवायचा आहे आणि सर्वात मोठी गोष्ट संयम ठेवायचा आहे, कारण प्रत्येक गोष्ट ही वेळेवर घडत असते. हे मात्र अटळ सत्य. माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले याचा अर्थ मी कोणी वेगळा हुशार आहे असे होत नसते, तर वाट पाहण्याची प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्तच होती, इतकीच गोष्ट आहे. म्हणून संयम ठेवा. काही होणार नाही. दुःखी झाला तर दुःख फक्त तुम्हालाच, म्हणून तुम्ही संयम ठेवा आणि भगवंतांच्या नामात राहा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात नक्कीच उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, दुष्काळाने फक्त जमिनीलाच नाही तर शेतकऱ्यांच्या घरालाही तडे पडत असतात आणि नक्कीच हे तडे जमिनीच्या तड्यांपेक्षा जास्तच खोल असतात. ही मात्र आत्तापर्यंतची सर्वात मोठी सत्य गोष्ट आहे. देव हा जगातल्या सगळ्यात मोठा बहुरूपी आहे. तो कधीही कोठीही कुठल्याही रूपात प्रकट होतो. मला स्वतःला माणसात अनेकदा भगवंत दिसलाय. तुम्हाला जर दिसलेला असेल तर कमेंटमध्ये म्हणा, होय आम्हाला भगवंत दिसलेला आहे. जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशजनक असतात, त्यात आपण स्वतःला सावरणं हे महत्त्वाचं असतं. जशी काळोख रात्र सरली की लक्क पहाट असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप आपला मोकळा होत जाईल आणि आपोआप आपल्या जीवनात आनंद आपल्याला मिळून जाईल. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, निंदा करतील, खरोखर या परिस्थितीमध्ये तुम्ही कधीच घाबरू नका, निराश होऊ नका आणि सर्वात मोठी गोष्ट, आत्महत्या करण्याचा असा महापाप करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात,
खेळाडू आवाज करत नसतो. खेळाडू तर त्याच्या प्रत्यक्ष खेळण्यावर लक्ष देतो आणि डाव जिंकण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीनेच तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी त्यावरती सर्वात जास्त लक्ष ठेवायचं आहे, ना की लोकांच्या बोलण्यावर. एकतर तुम्ही एकच ठरवा, लोकांच्या बोलण्यावर लक्ष द्या किंवा तुम्ही तुमचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. या दोन्हीमधील एकच गोष्टी प्रेमळ भक्ता तू कर, ह्या बाकी सर्व गोष्टी तुम्ही ठरवा. भगवंतांना दोष देऊन काहीच होत नसते, ही मात्र आत्तापर्यंतची खरी गोष्ट नक्कीच आहे. दृष्टीवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकला की चुकीची वाटसुद्धा बरोबर वाटायला लागते, हे मात्र खरे. कर्तृत्वाचा नेमकेपणा न दाखवता दबदबा निर्माण करणारे शब्द फार काळ जगत नसतात, हे मात्र अगदी खरे. मित्रांनो, शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटत असतो. हीच खरी गोष्ट आणि अटळ गोष्ट आहे. म्हणून घाबरू नका, कधीच काळजी करू नका. फक्त मामांवरती विश्वास ठेवा. ते जेव्हा देतील ती सर्वात उत्तम गोष्ट देतील, यावरती तुमची श्रद्धा हवी.